चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना जबर मारहाण केली। या मारहाणीनंतर गंभीर जखमी असलेल्या एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला। ही घटना भंडाऱ्याच्या अडाळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पहिल्या गावात शनिवारी मध्यरात्री घडली। मोहम्मद मुबारक सय्यद वय 22 वर्ष असे मृतकाचे नाव आहे, तर जखमींमध्ये पृथ्वीराज खंगार वय 35 वर्ष, धनराम टेकाम वय 40 वर्ष आणि रज्जू सय्यद वय 55 वर्ष या तिघांचा समावेश आहे। शनिवारी मध्यरात्री गावातील 20 ते 25 जणांनी मृतक मोहम्मद याचं घर गाठून त्याच्यासह पृथ्वीराज आणि धनराम यांना चोर असल्याच्या संशयावरून विचारपूस करीत जबर मारहाण केली। यावेळी मोहम्मद याची आई रज्जू ही त्यांना सोडविण्यासाठी आली असता तिलाही ग्रामस्थांनी मारहाण केली। यात उपचारादरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला, तर गंभीर तिघांपैकी रज्जू यांच्यावर नागपूर तर अन्य दोघांवर भंडाऱ्यात उपचार करण्यात येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे। सर, एक हत्येचं प्रकरण समोर आलं आहे। पहिल्यातलं काय नेमकं ते प्रकरण आहे, काय गुन्हा दाखल झाला आहे, किती लोकांना अटक करण्यात आली आहे आणि आरोपींची संख्या कुठपर्यंत वाढू शकते? सदरची घटना ही 13 तारीख 14च्या रात्रीची घटनेची घटना आहे। त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांनी काहीतरी मैद यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या दुकानामधनं काही लोखंडी सळाकी चोरण्याचा प्रयत्न केला होता। त्याबाबत त्यांना शंका आली आणि रात्रीच्या दरम्यान 12:30-1च्या दरम्यानची घटना आहे। तर ते सळा चोर करताना त्यांनी जे पाठलाग केला ते पळून गेले, जे यातले जखमी आहेत ते। मग ह्या जो मालक आहे विजय मैंद आणि त्याचा भाऊ जयेश मैंद हे त्या ठिकाणी परत गावात गेले आणि आपल्या साथीदारासह त्या ठिकाणी गेले आणि सदर जे जखमी आहेत त्यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली लाथाबुक्क्यांनी। आणि अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी आपला पोलीस स्टाफ पोहोचला आणि लगेच त्यांना ॲडमिटसुद्धा केलं दवाखान्यामध्ये आणि इथून त्यांना मग भंडारा रेफर केलं। बाकी त्यांचा सध्या उपचार सुरू आहे। त्यामधील एक जखमी जो आहे मेहबूब सय्यद याची नागपूरला उपचार दरम्यान मरण पावला आहे आणि आज त्याचं बयान घेतलं आम्ही जखमीचं आणि त्याच्या बयानावरून सध्या आम्ही 302 विथ मर्डर आणि राईटचा गुन्हा आम्ही दाखल करतो। सध्या तपास चालू आहे।